शेतकरी आज फक्त पावसाशी लढत नाही, तर शेतकरी हा व्यवस्थेशी लढतोय. आम्ही ते स्मशानी ज्यांना प्रेत नाही वाली, अरे पुन्हा पेटो आयुष्याच्या मशाली. हे फक्त गाण्यापुरतं बरं वाटतं, पण जेव्हा मातीमध्ये, त्या कुदळामध्ये आणि खास करून विचार केला तर त्या कुसळामध्ये काम करणारा शेतकरी जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याला कळतं खरं गणित काय, खरं जगण्याचं गुपित काय. एका बाजूला बघितलं तर निसर्गानं तर आमच्या शेतकऱ्याच्या बरोबर पाठ फिरवलीच आहेत, पण त्याबरोबर मार्केटनं सुद्धा त्याच्या शेतीमालाला भाव न देता पाठ फिरवलेले आहेत. इथली व्यवस्था याला जबाबदार आहेत. आणि म्हणून तर दुसरीकडे डिझेल कपातीनं त्याच्या अक्षरशः जगण्यावरच भाव घातलाय. शेतकरी अक्षरशः रात्री 5 वाजता उठून त्या डिझेल पंपावरती नंबर लावतो आणि त्याला एकच वाटतं, स्वतःच्या जमिनीत सुद्धा परका झाल्यासारखं. ज्याप्रमाणे एखादा लेकरू एखाद्या बाजारात हरावं आणि त्याला परक झाल्यासारखं वाटतं, तसा शेतकरी आज स्वतःच्या जागेत, स्वतःच्या जमिनीत, स्वतःच्या मातीतच हरवल्यासारखं वाटतोय. कारण त्याला एकच वाटतंय, उद्या काहीतरी बदलणार, या आशेनं तो जगतोय. हातात आरसी बुक, डोळ्यात चिंता आणि मनात एकच प्रश्न, तो म्हणजे शेती करायची तरी कशी. आज डिझेल फक्त इंधन नाही, तर त्याच्या जगण्याचा श्वास झालेला आहे. आणि हा जगण्याचा श्वास का, कारण लक्षात ठेवा, तो सुद्धा बैलांकडून पार डिजिटल शेतीकडे आलाय. एक काळ होता, जनावरं पोसत होता आणि खास करून त्याला भीती नव्हती कुणा शेताच्या किंवा कोणत्या एखाद्या पेट्रोल पंपावर, डिझेल पंपावर जाऊन त्याच्या पाया पडायची, कारण तो स्वतःचा मालक होता. कारण तो शेती खास करून या देशाचं नाही, निसर्गाने दिलेल्या नियमाप्रमाणे करत होता. 21व्या शतकात बदललंच पाहिजे, 4G 5G 8G पर्यंत पोहोचलंच पाहिजे. परंतु लक्षात ठेवा, जो शेतकरी तुमच्या ताटामध्ये जे अन्न पोहोचवतोय त्या शेतकऱ्याचं दुःख तुम्हाला जाणवेल का? कल्पना करा, डिझेलसाठी 24 तास रांगामध्ये उभा राहणारा शेतकरी, त्याच्या डोळ्यात एवढंच प्रश्न आहे, डोक्यात एवढंच प्रश्न आहे, डोळ्यात एकच असं आहे, ते म्हणजे माझ्या शेतीची नांगरणी होणार का, खरीपाचं पीक व्यवस्थित येणार का. आणि जेव्हा पेट्रोल पंपावरती तो उभा असतो तेव्हा त्याला एकच बोर्ड दिसतो, तो म्हणजे डिझेल संपले. मान्य सन्मान्य महोदय, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस, आपण सांगितलं की आरसी बुक बघितल्यानंतरच डिझेल भेटणार आहेत. नक्कीच आपल्या या निर्णयाचं स्वागत आहे. आपली इच्छा आहे की काळा बाजार थांबला पाहिजे. पण लक्षात ठेवा मुख्यमंत्री महोदय, आपण काळा बाजार नक्कीच थांबवा, परंतु त्या काळ्या आईमध्ये, काळ्या मातीमध्ये राबणाऱ्या त्या शेतकऱ्याचं दुःख कधी थांबवणार? लक्षात ठेवा, आपण सगळं डाउनलोड करू शकतो गुगलवरतून, परंतु भाकर ही फक्त शेतीमधूनच डाउनलोड करता येईल. भाकर ही फक्त शेतकऱ्याकडूनच डाउनलोड करता येईल. सरकार म्हणतो मोठा पुरेसा साठा आहे, आमच्याकडे सगळ्या प्रकारचा साठा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कसली टेन्शन घ्यायची गरज नाही. मग एवढ्या मोठ्या रांगा का? शेतकरी रात्रभर अक्षरशः ट्रॅक्टरमध्ये झोपतोय डिझेलसाठी, याचा विचार कधी केला आहेत का? प्रशासनाची खरंच चूक आहेत का? या व्यवस्थेचा अपयश आहे? आज विचार केला तर शेतकरी हा पूर्ण पिळून गेलाय. त्याला घरापासून तर मार्केटपर्यंत तो सगळ्या ठिकाणी पिळून जातोय. याचा विचार सुद्धा प्रशासनाने केला पाहिजे. आज काळा बाजार करणारे श्रीमंत होत आहे आणि शेतकरी मात्र कर्जात बुडतोय. याचा शोध कुणी घ्याल का? मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय, नक्कीच आरसी बुक बघून शेतकऱ्यांना, का ज्या व्यक्तीकडे आरसी बुक असेल ट्रॅक्टरचं, त्यालाच फक्त डिझेल द्या. परंतु ज्याच्या हातात देशाचं अन्न आहे त्याच्याच हातात आज रिकामा डबा दिसतोय. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि हे दुःख जेव्हा येथील प्रशासनाला, येथील ह्या मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांना कळेल, तेव्हाच हा देश कुठेतरी विकसित होईल. हा विरोधाभास नाही. ज्याच्या हातात अक्षरशः देशाचं अन्न आहे त्याच्या हातात रिकामा डबा आहे आणि तो अक्षरशः तुमच्या पाया पडतोय. परंतु लक्षात ठेवा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या ताटात येणारं ते जेवण आहेत फक्त माझ्या शेतकऱ्यामुळे आहे. प्रत्येक गावाचा विचार केला तर शेतकऱ्याचा, तर त्या शेतकऱ्याची अवस्था काय झाली? डिझेल मिळत नाहीत, पंप बंद पडले आहेत, तो अवहेलना होत आहे त्याची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल पंपावरती होणारे जे भांडणं आहेत, ज्या मारामाऱ्या आहेत, तुमच्या भाषेत बोललं तर त्या मारामाऱ्यांना सुद्धा जबाबदार इथलं प्रशासन आहे. कारण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्याकडे व्यवस्था नाही, जोपर्यंत तुमच्याकडे नियोजन नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी घडतच राहणार. कारण माझा शेतकरी हा भांडण करतोय, तो स्वतःशीच करतोय. कारण प्रत्येकाला वाटतंय मला पहिलं भेटलं पाहिजे, मला भेटलं तर माझी शेती काहीतरी होईल, माझ्या ताटात अन्न येईल, ही त्याची मानसिकता असते. मला छत्रपती शाहू महाराज आठवतात, स्वतःचा पूर्ण खजिना रिकामा करणारा जगातला पहिला राजा, जो प्रशासन त्यानं चालवलं आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी काम केलंय. या महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्याच्या काडीला हात लावला तरी अक्षरशः तुमची खांडोळी करण्यात येईल असा विचार सांगणारा माझा राजा होता. आजच्या ह्या 5Gच्या 4Gच्या किंवा खास करून एआयच्या जमान्यातले राजांनो, जे दिल्लीत आणि मुंबईत बसलेले आहात तुम्ही, एकदा तरी माझ्या त्या शेतकरी राजाचा विचार करा.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे RC बुक पाहून डिझेल देण्याचा निर्णय तुमचा योग्यच आहे हो, त्याला विरोधच नाही आमचा. परंतु त्या वेदनेचं काय? जी प्रत्येक शेतकरी शांतपणे सहन करतो, तो विद्रोह कधी करत नाही, तुम्हाला प्रश्न कधी विचारत नाही, तो आंदोलन कधी करत नाही. त्यानं आंदोलन केलं सुद्धा त्याला अक्षरशः तुम्ही धुडाळून टाकतात, त्याला हरवून टाकतात, त्याला हुसकावून देतात. मग लक्षात ठेवा त्याची उद्याची पेरणी कशी करायची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सोशल मीडियावर कधी रडत नाही हो. रडायचं असं तो त्या कोपऱ्यात जातो, त्याच्या खोपट्यात रडतो, त्याच्या पत्र्याच्या घरात रडतो, त्याच्या शेतीत रडतो. आणि कारण त्याच्या डोळ्यातलं पाणी आधीच त्याच्या जमिनीनं पिलेलं आहे, त्यामुळे त्याच्या डोळ्यात राहिलं तरी काय. शेतकरी आज सरकारकडून फक्त उपकार मागत नाही हो, शेतकरी फक्त त्याचा हक्क मागतो. आणि या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण कमीत कमी याचा थोडा तरी विचार करावा. का शेतकऱ्याला गरज असलेल्या, आणि तो फुकट पण मागत नाही तुमच्याकडे, तुमच्या डिझेलचे पैसे, तुमच्या पेट्रोलचे पैसे तो त्याच मिनिटाला देत असतो. कारण त्याची या देशामध्ये क्रेडिटिबिलिटीच नाहीत, कारण त्याचा सिबिल स्कोअरच खाली आहेत. भरपूर कंपन्यांचे कॉल येत असतात, तुम्हाला लोन हवं आहेत का, इकडनं सांगितलं का मी शेतकरी आहेत, त्याच मिनिटाला तो फोन खाली ठेवला जातो. याचं सुद्धा गुपित माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विचार केला पाहिजे. शेतकऱ्याचा सिबिल स्कोअर कधी वाढणार, आणि हा सिबिल स्कोअर वाढण्यासाठी आपल्याला नियोजन चांगलं करावं लागेल. पेट्रोल पंप, डिझेल पंपावर होणारी जी भांडणं आहेत ही फक्त एक सुरुवात आहे तुमच्या, खास करून त्या नियोजन शून्य कारभाराची, तुमच्या त्या अपयशाची. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अंजन होऊन तुम्हाला जगायचं असेल आणि खास करून चांगलं नियोजन करायचं असेल, किंवा शेतकऱ्याच्या डोळ्यातलं अंजन व्हायचं असेल, तर तुम्हाला प्रथमतः पहिल्यांदा तुमचा स्वतःचा विचार बदलावा लागेल आणि शेतकऱ्याचा विचार करावा लागेल. मोठमोठले इमले तुम्ही नक्कीच बांधा, तुमचं स्वागत आहे, पण त्याबरोबर फक्त घोषणांची गरज नाही, तर त्या जमिनीवर उतरलेल्या प्रत्येक निर्णयांची गरज आहे. आणि जोपर्यंत निर्णय तुम्ही पूर्ण करत नाहीत, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या निर्णयाच्या बाबत, डिझेलच्या कपातीच्या बाबत सगळ्यात जास्त तुम्ही तो निर्णय व्यवस्थित घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला डिझेलपासून तर प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्या गरजा आहेत, जो त्याच्या शेतीसाठी लागतात, नांगरणीपासून तर म्हणता पेरणीपर्यंत ज्याला गरजा लागतात, बियांपासून तर इंधनापर्यंत, या सर्व आपण पूर्ण कराव्या. कारण लक्षात ठेवा, देशाचा पोटभर अन्न देणारा माणूस जर पेट्रोल पंपावर हातभर उभा राहिला, तर लक्षात ठेवा ती एका शेतकऱ्याची कहाणी नाही, तर संपूर्ण व्यवस्थेची हार आहेत. आणि ही हार प्रत्येक देशाला लक्षात ठेवा कुठे नेऊ शकते. म्हणून आपल्याला विनंती करतो, हा डिझेल कपातीचा प्रश्न लवकरात लवकर मिटवा, माझ्या शेतकरी राजाला थोडं तरी जगू द्या, हीच या व्हिडिओमार्फत विनंती करतो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. मोटिवेशनल गुरुजी अशाच प्रकारचे व्हिडिओ न बघण्यासाठी आमच्या चॅनलला सुद्धा आपण कायम सबस्क्राईब करा. शेतकऱ्याचं दुःख हे देशाचं दुःख आहे. धन्यवाद.